नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा बेत आहे पुरणपोळीचा। तर त्यासाठी मी घेतलंय इथं बडशेप, हे सूट, हे मी सूट बारीक करून घेतलंय चाकूने, आणि हे इलायची, आणि इथे आहे आमटीचा मसाला। तर आपण त्यासाठी घेतलंय हरभऱ्याची डाळ, कोथिंबीर, लसूण, इथं खोबरा, इथं भाजलेला कांदा, इथं छोटीशी अद्रक। तर डाळ मी कुकरला लावली होती, बघूया शिजली की नाही। तर डाळ अशा पद्धतीने शिजलेली आहे। एवढी गरमी। तर डाळ पण आपली चांगली शिजून झालेली आहे, आणि हे खालचं पाणी का हे येणार, हे पाणी आपल्याला आमटीला घालायचं। हे जर आपण हे पाणी आमटीला घातलं ना तर आमटीची टेस्ट खूप भारी येते आणि घट होते। आणि इथं गुळवणी करण्यासाठी आहे लाल जरा दूध आमचं घरचंच आहे बरं का, जर्सी गाय। तर आपण आता आमटीचा मसाला भाजून घेऊया। खोबरं झालं, आता डाळ भाजून घेऊ। डाळ झाली, आता आपण कांदा भाजून घेऊ। तर असा आपला आमटीचा मसाला भाजून तयार झालेला आहे। पुरण काढलेलं आहे, असं येतं या चाळणीतून। पुरण काढलेलं आहे, असं येतं या चाळणीतून। आमटी तर त्यासाठी टाकलंय आपण पातेल्यात तेल, तर टाकलाय लसूण, तिखट, हळद, कांदा, लसूण चटणी आणि कढीपत्ता, यात कोथिंबीर। लसूण चांगला कापलाय, कढीपत्ता टाकूया आता। कांदा, वास किती मस्त आला ना, कढीपत्ता आणि लसणाचं, खोबरं, कोथिंबीर। तरी आली मस्त। नंतर मग येळवणी वाटायचं, हे पूर्णाचं पाणी दिखायचं। कोथिंबीर टाकली आता, एकदम ताजी ताजी फ्रेश। डाळ वाटलेली काढून घालून सगळं डाळीचं पाणी लाल झाली तरी घट्ट होईल, उकळी आल्याच्या नंतर ना कांद्यावर पाणी उसळलं। ही बघा अशा पद्धतीने झालेली आमची आमटी। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरी। आता आईच्या चालल्या पुरणाच्या पोळ्या। आता असा उंडा करायचा आणि त्याच्यात असं पुरण भरायचं आणि हलक्या हाताने लाटायचं। आता तर पोरीला नाही येत आहे असं। कढवी वाटत त्याच्यात। तर पहिलीच पोळी बघा कशी टम फुगती। त्याची बी हवा। अशा पोळ्या आहेत आमच्या, अशा करून बघा आणि खा, छान छान। पदर नाही डोक्यात।
टोपलंभर पोळ्या करणार आहे, तुम्ही जेवायला या मंडळी. सगळेजण जेवायला या. छानशी पोळ्या केल्यात. चला एवढ्या पोळ्या झाल्यात आमच्या. चला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.